नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसार माध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. राजकारणात एक काळ असा होता की कापडं आणि दिसण्यापेक्षा विचार आणि बोलणं झाक ठेवावं लागत होतं. आणि आता विचार न करण्यासारखं हो, कापडं पॉश असंच आहे. आता तुम्ही म्हणाल ह्यो आणि काय विषय आहे. तुम्ही आम्ही सारखं नेत्यांच्या राजकारणाबद्दल, आपला नेता आज कुठल्या पक्षात, उद्या कुठल्या पक्षात याची चर्चा लय करतोय हो. पण नेतं कापडं बदलल्यागत पक्ष बदलतात, कापडांची स्टाईल मात्र कवाच बदलत नाही. म्हणूनच आज आम्ही नेत्यांच्या कापडाबद्दलच बोलणार आहे. नेत्यांच्या त्याच त्याच राजकारणाचा कटाळा आलाय हो, म्हणून जरा वेगळा विषय घेऊ म्हटलं. बहारदार नेतृत्व, फक्त बोटाच्या इशाऱ्यावरून हजारो कार्यकर्ते आणि प्रशासनावर जरब ठेवणाऱ्या नेत्यांचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या पेहरावातून आधी दिसतं. त्यात आपल्या कोल्हापूरमधल्या नेत्यांची स्टाईल म्हणजे नाद्याबाद. अगदी 80 आणि 90च्या काळात धोतार, खादीचा 3 बटनी शर्ट आणि त्यावर कप्ती आणि डोसक्यावर गांधी टोपी असा पेहरावा करून कोण दिसला की तो मंत्री नाहीतर आमदार नाहीतर खासदार निघायचाच. म्हणजे तो त्यांचा ट्रेडमार्कच म्हणा की. आत्ताच्या भाषेत म्हणायचं झालं तर ड्रेस कोड. त्या काळी नेत्यांच्या कपड्याची फॅशनमध्ये लई व्हरायटी नसायची. सफारी आणि जोधपुरी सूट म्हणजे लईवरची फॅशन म्हणायची. म्हणजे आपलं राजीव गांधी हो. आलं का लक्षात. आता काळ बदलला, राजकारण बदललं, नेते बदलले, त्यांची कापडं बदलली, त्यांचे समाजाविषयी असणारे विचार बदलले. या विचारावर आपण काय बोलायचं नाही, तो विषय लय वेगळा आहे. आपण आता कापडाविषयीच बोलू. पुण्यात आठवण करून दिली हो. माणसाचं राहणीमान दिसतं ते त्याच्या पेहरावरून. आता आपले नेते सुद्धा कपड्याच्या बाबतीत लय सिलेक्टिव्ह का काय म्हणतात ते आहेत. नेत्याने आपली आपली कापडांची स्टाईल तयार केली. आता आपल्या कोल्हापुरातल्या नेत्यांची स्टाईल बघा की. आप्पा मार्कांची स्टाईल घ्या की. आत्ताच्या पोरांच्यात आप्पा पॅटर्न शर्टाची एवढी क्रेज झाल्या की बोलायचं कामच नाही. आप्पांच्या सारखा गोल्डन शर्ट, काळी पॅन्ट असा पेहरावा करून पोरं तराट असतात. गावागावात नवीन झालेलं पुढारी पण आप्पा पॅटर्न पेहरावा करूनच मिरवतात बघा. आपलं बंटी साहेब काय कमी नाही. पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट असा साधा पेहरावा पण गडी जाम रुबाबदार दिसतो. बंटी साहेबांचं कार्यकर्ते पण तसा ड्रेस करतात. कवा कवा पांढरा नेहरू शर्ट आणि पांढरी इजार असा ड्रेस बी असतोय आणि त्यावर गॉगल. बंटी साहेबांचं कामच लय भारी. तसं बघायला गेलं तर कोल्हापूरच्या नेत्यांच्या मुन्ना साहेब सगळ्यात स्टायलिश नेता म्हणायचा. आपला विनोद खन्ना हो. मुन्ना साहेबांची एक अशी स्टाईल नाही, पण जी काही स्टाईल करतात त्यात नेता म्हणून 4 चौघात उठून दिसतात राव. मोदी जॅकेटमध्ये तर खासदार म्हणजे खासदारच वाटतात. आता जरा कागलकडे जाऊया. बरोबर ओळखलं सा. मुश्रीफ साहेब, कोल्हापूरचा रांगडा गडी. साहेबाच्या पेहरावाची एकच स्टाईल, पांढरा हाफ शर्ट आणि काळी पॅन्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असा साधा पोशाख. आपल्या वारणीचं कोरे सावकार असा साधा गडी बघा. कापड साधी पण कपाळावर 2 बोटं ज्योतिबाचा गुलाल कवाच चुकायचा नाही. सावकारांची गुलाल लावायची जी स्टाईल आहे ती जरा हटकेच आहे. त्यांचे कार्यकर्ते पण ती गुलाल लावायची स्टाईल कॉपी करतात बरं का. पन्हाळा, शावडी अशा भागात 2 बोटं गुलाल लावलेला कोण दिसला की तो जनस्वराज्याचा कार्यकर्ता असं गणितच आहे हो. दुसरं साहेब म्हणजे साहेब कुठलं, सरकार म्हणा की. टिपिकल संस्थानिकांसारखा पेहरावा असतोय. वागणं बोलणं यातच ते संस्थानिक असल्याचं जाणवतं. समजित गाडगे हो आहे का नाही राजा गडी. मग असतेच काम तसं त्यांचं. माजी खासदार संजय मंडलिक अस्सल कोल्हापुरी रांगडा गडी हो. आत्ताच्या ग्रामीण भागातील पुढाऱ्यांसारखा पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, कपाळावर नाम असं कार्यकर्त्यात मिसळणारं राहणीमान आहे साहेबाचं हो. आपल्या लय साधा गडी आपला. कोल्हापूर म्हणलं की ऊस आलाच आणि ऊस म्हणलं की शेतकरी आलाच की हो. आमच्या या शेतकऱ्यांचा नेता तसा साधा आपलं राजू शेट्टी हो शिरोळचं. तुम्ही अगदी 90च्या दशकातील शेतकरी संघातील कर्मचाऱ्यांच्या कापडांची स्टाईल बघितल्या काय. नसणार बघितलेलं तुम्ही. साधा थोडासा पिवसळ पण पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट असा साधा ड्रेस असतो. राजू शेट्टी तुम्हाला कवा जॅकेट, कोट अशा प्रकारे दिसल्यात का नाही की नाही. राजू शेट्टींच्या तालुक्यातलं आणि एक नेतं म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर.
शिरोळचे आपलं आमदार बी एकदम साधा शर्ट आणि पॅन्ट असा कापडात असतात बघा. कवा कवा सलवार कमीज मध्ये असतात, पण साधाच पेरावा असतो. आता जरा हातकणंगले तालुक्यात जाव्या. खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुजित मिंचीकर हे चौघं ह्याच तालुक्यातील नेते. खासदार साहेब एकदम स्टायलिश, वेगवेगळी जॅकेट, कप्ती, डेनिम का काय म्हणतात ते तसलं शर्ट, जीन पॅन्ट असा रुबाब असतोय गाड्याचा. खासदार माने साहेब कुठल्या तरी कार्यक्रमात गेलेत की खासदार आल्यात काय एखाद्या पिक्चरचा हिरो आलाय असंच वाटतंय बघा. आता आपलं नवीन आमदार अशोकराव माने गडी लई साधा, जग हिकडचं तिकडं होऊ दे, पण 3 बटनी पांढरा शर्ट आणि पांढरी इजार या कापड्यात काय बी फरक पडणार नाही. आमच्या प्रकाश आवाडे साहेबांचं पण तसंच काम आहे. एकच ड्रेस, तो बी सफारी. सुरुवातीच्या काळात सफेद रंगाचा असायचा, पण आता जरा वेगळ्या रंगात असतो, पण ड्रेस सफारीच. आता माझे आमदार मिंचेकर साहेब, मिंचेकर जरा का जास्तच म्हणा की आमदारासारखंच वाटतं तो. सलवार कमीज, त्यावर मोदी फडणवीस जॅकेट घालतात, तसलं जॅकेट कवा कवा कोटात बी असतात. आता जरा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात जाव्या. ह्यो मतदारसंघ पण तसा लय भारी, नेते बी लय भारी. ह्यो मतदारसंघ आत्ताच्या आपल्या पालकमंत्र्यांचा आहे. प्रकाश आंबेडकर जरी असले शिवसेनेचे तरी कपड्याच्या स्टाईलवरनं डाव्याच्या सनीचं वाटतात की नाही. सिंपल दिसणारे पण ब्रँडेड शर्ट आणि जीन पॅन्ट असा ड्रेस असतो त्यांचा. आता आपण खऱ्या कोल्हापुरी गाड्याकडे वळ्या बरं का. कोण ओळखलं काय? आपलं केपी पाटील हो. मोठ्या मिश्या, 3 बटनी साधा शर्ट आणि इजार असा अगदी ग्रामीण पोशाख. केपी साहेबांचा लुक एक आपल्या कोल्हापुरी गाड्यासारखाच दिसतो. साहेबांचं जुनं कार्यकर्तं पण असाच पोशाख करतात. चंदगड तालुक्यात माजी आमदार राजेश पाटील यांचा पेहरावा म्हणजे पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असा काँग्रेसी दिसणारा पोशाख असतोय. आणि एक राजेश आपल्या कोल्हापुरात. कोण वळका बघ्या? याचं उत्तर येईल का सांगायला? अहो, आपलं उत्तरचं आमदार राजेश क्षीरसागर. हां, कोल्हापुरातल्या सगळ्या आमदारातला देखना आमदार म्हणला तरी चालतंय बघा. आहे की नाही देखना? बघा की जरा डोळ्यापुढे चेहरा घेऊन दिसतोय की देखना? राजेश क्षीरसागर यांच्या पक्षातील अनेक आमदार आहेत. कर्वीचं चंद्रदीप नरके, टिपिकल कर्वी स्टाईल. तुम्ही कर्वीच्या पोरांची 90च्या दशकातली कापडं बघितलं काय कावा? बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल. हाफ शर्ट, साधी घळघळीत पॅन्ट आणि हाताच्या मनगटावर कमी आणि हाताच्या पंजावर जास्त असणाऱ्या घड्याळ असा तो ड्रेस असायचा. अगदी ह्योच पेहरावा चंद्रदीप नरके साहेबांचा असतो. आता हाताच्या पंजावर असं म्हणलोय म्हणून तुम्ही यात काय राजकारण काढत बसचिला? तसलं काय नाही बाबा यात. आजचा आमचा हे विषय आपल्याला कसा वाटला आणि यातल्या कुठल्या नेत्याची स्टाईल तुम्हाला आवडली ते आम्हाला जरूर कळवा बरं का. आणि राजकारणाचं तुमचं तुम्ही बघा, आम्ही आपलं कापडाचं बघितलं.